नागपंचमी स्पेशल डिश बनवून दाखवणार आहे। आम्ही नागपंचमीला वरण, बट्टी, गंगाफळाची भाजी, गव्हाची खीर बनवतो। तर आज मी तुम्हाला गव्हाची खीर आणि बट्टी बनवून दाखवणार आहे। त्यासाठीचे हे साहित्य: आपण 4 वाट्या मका घालून गहू मी दळून आणलेले होते, ते जाडसर पीठ घेतलेलं आहे याचं बट्ट्यांसाठी। आणि मोहनासाठी तेल घेतलंय अर्धी वाटी। हे कडकडीत करून घ्यायचं आहे आपल्याला गरम। आणि 1 चमचा तीळ घेतलेली मी छोटा अर्धा चमचा हिंग, 1 चमचा ओवा, अर्धा छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि साखर। आता मी बट्ट्यांसाठी पीठ भिजवून घेणार आहे। आता आपण बट्ट्यांसाठी कणिक भिजवून घेणार आहोत। हे आपण मोहनासाठी तेल घेतलं होतं ना, ते मी कडकडीत करून घेतलंय। ओवा घ्यायचा आहे, तो असा हातावर चोळून घ्यायचा आहे। तीळ घ्यायची, हळद, हिंग घ्यायचंय, चवीनुसार थोडीशी साखर घेतली मी, मीठ घ्यायचंय। आता भिजवून घेते मी। घट्ट गोळा भिजवायचा याचा, म्हणजे बट्ट्या छान खुसखुशीत होतात। आता हे पूर्ण तेल त्याला चोळून घेतलं। आता याचा घट्ट गोळा मी भिजवून घेते। हा आपला असा गोळा तयार झालेला आहे बट्टीचा, असा खूप घट्ट भिजवली आहे। आता याच्या आपल्याला बट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। मध्ये तेल लावायचं आणि हे असं आणि असं मोदकासारखं ह्या अशा बट्ट्या तयार करायच्या। आपण ह्या अशा सगळ्या तयार करून घेते मी आणि मग त्या वाफवून तळायच्या आहेत त्या आपल्याला। ह्या बट्ट्या आपण अशा वाफत ठेवलेल्या आहे। आता या चांगल्या वाफल्या, ही सुरी घालून पाहायची, कोरडी निघाली की झालं समजायचं। अजून थोडेसे ओली, अजून एक वाफ आणावी लागेल आपल्याला। आता आपण बट्ट्या तळून घेणार आहोत। ह्या आपल्या वाफवलेल्या बट्ट्या अशा मी तुकडे करून घेतले त्याचे, हे अशा झाल्या आपल्या। आता मी तळून घेते। छान सोनेरी रंगावर झाल्या की मी काढून घेईल, मग सर्व करेल लगेच। हे बघा, आपला सोनेरी रंग आलाय छान बट्ट्यांना, छान खरपूस झालेले आहेत। आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। आपण जी गव्हाची खीर बनवणार आहोत ना, तर त्यासाठी आपण अर्धा तास हे गहू मी भिजत घातले होते आणि ते चाळणीत उपसून पंख्याखाली आपण कोरडे करून घ्यायचे आहेत। कोरडे केल्यानंतर ते एका कापडात बांधून ठेवायचे आणि रात्री मिक्सरला फिरवायचे आणि दुसऱ्या दिवशी आपण पाखडून ते शिजवून घ्यायचे चांगले 7-8 शिट्टे घेऊन आणि त्याची खीर बनवायला घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहेत। 1 ग्लास मी दूध घेतलेलं आहे, अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घेतलेली आहे, 1 नारळ फोडून घेतला आहे, त्याचे काप करून आता अर्धे काप मी मिक्सरला फिरवून घेईल आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ साखर दोन्ही आवडीनुसार टाकू शकतो आपण। आता हे गहू मी शिजायला लावणार आहे। याच्या आता 7-8 शिट्ट्या करून घेते मी। हे बघा, आपली खीर एक गहू शिजून रेडी आहे बघा, असे शिजले छान ते। आता त्यात आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे।
आणि हे खोबरं आपण अर्धं वाटून घेतलं आणि भाजून घेतलं मी थोडंसं. आता ते पूर्ण आणि थोड्याशा कापा ठेवलेल्या आहेत, त्या पण छान लागतात या खिरीत, म्हणून अशा कापा पण ठेवल्या आहेत मी. आता गोड कसं लागेल त्यानुसार आपण साखर गूळ घालून घ्यायचा आणि दूध लागेल तसं घालायचं. आता शेवटी सगळ्यात शेवटी दूध घालायचं. आता थोडी उकळली की झाली आपली खीर. शेवटी वेलदोड्याची पूड आता उकळली की झाली. काजू बदाम चारोळी आवडत असेल तर घाला. गव्हाच्या खिरीला नाही घातलं तरी चालतं, त्यामुळे मी काही घातलेले नाही आहे. अशीच खूप सुंदर लागते. आता आपली खीर रेडी आहे. ही आपली खानदेशी स्टाईल गव्हाची खीर, गंगाफळाची घोटलेली भाजी, बट्टी आणि साधं वरण, त्यावर साजूक तूप, सुंदर असं आपली डिश तयार झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट द्या. धन्यवाद.